नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव। महाराष्ट्रात आज कांदा बाजारभाव कसा होता व येत्या काही दिवसात कांदा बाजारभाव कसा असेल याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना देणार आहोत। सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आपल्या चॅनलच्या माध्यमातून कांदा असेल, सोयाबीन असेल व इतर शेतकऱ्यांच्या जे काही समस्या असेल, पीक विमा असेल किंवा कर्जमाफी असेल याच्याविषयीचे आपण व्हिडिओ टाकत असतो। आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा हा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। मग आपल्या कांद्याला काय बाजारभाव मिळेल हा सर्व शेतकऱ्यांना मोठा प्रश्न आहे। मग आता त्याच्यासाठी आपण आजच्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव आज बघणार आहोत। सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची खुशखबर आहे। केंद्र सरकारने कांद्याचे जे काही धोरण आहे याच्यामध्ये बराचसा चेंजेस केला आहे। याचा परिणाम काय होणार आहे बघा, जे काही महाराष्ट्रात किंवा इतर देशांमध्ये जे कांदा उत्पादक शेतकरी आहे यांचे जे बाजारभाव आहे हे बाजारभाव बऱ्याच दिवस स्थिर राहणार आहे। याच्यामध्ये जसे की श्रीलंका जो आहे, श्रीलंकेमध्ये आपल्याला जे आयात निर्यात धोरण आहे याचे दर सरकारने कमी केले आहे। त्याच्यामुळे आपल्याला आपला माल आता श्रीलंकेमध्ये सहजपणे पाठवता येऊ शकतो। परिणामी आपल्या मार्केटमध्ये आता कांद्याला जास्त बाजार मिळू शकतो। याचाच परिणाम आपल्याला बघा आजचा जर बाजारभाव जर आपण बघितला, पहिली बाजारपेठ जी आहे महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते पिंपळगाव बसवंत 11,250 क्विंटल आवक आलेली होती। सर्वात जास्त दर या ठिकाणी नोंदवलेला आहे 4,752 रुपये, सर्वात कमी दर नोंदवलेला आहे 1400 रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी होता 3850 रुपये। त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आपल्याला आहे लासलगाव विंचूर, 2,500 क्विंटल आवक या ठिकाणी आलेली होती। सर्वसाधारण दर 3700 रुपये, सर्वात जास्त दर 4,111 रुपये, किमान दर या ठिकाणी नोंदवलेला आहे 2,000 रुपये। लासलगावमध्ये आवक वाढली आहे, परिणामी जे कालचे परवाचे बाजार दर आहे याच्यापेक्षा आजच्या बाजार दरामध्ये थोडीशी तफावत आपल्याला दिसत आहे। पुढचा बाजार समिती आहे येवला, येवल्यामध्ये आवक आलेली 7,500 क्विंटल, सर्वात जास्त रेकॉर्ड आज नाशिक विभागात या ठिकाणी आहे। किमान दर 500 रुपये, कमाल दर 4,101 रुपये आणि सर्वसाधारण दर जो आहे 3,200 रुपये। आज बऱ्याच ठिकाणी आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला दरामध्ये जो दर 50-60 रुपये होता तो 40-41 मध्ये दिसत आहे। परंतु काही बाजारपेठेचा जर विचार केला, बारामती आवक एकदम घटलेली आहे, 322 क्विंटल एवढी आवक आहे। सर्वसाधारण दर 4,500 रुपये, किमान दर 2,000 रुपये आणि जास्तीचा दर या ठिकाणी मिळालेला आहे तो 6,600 रुपये आपल्याला दिसत आहे। बारामतीमध्ये आवक घटलेली आहे। पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती बघा सोलापूर, 54,690 क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे। किमान दर 500 रुपये, सर्वसाधारण दर 3,500 रुपये आणि सर्वात जास्त दर आज रेकॉर्ड ब्रेक दर जो आहे तो 7,600 रुपये। सोलापूरला आज सर्वात जास्त दर आपल्याकडे बघायला मिळत आहे। सोलापूर मार्केटमध्ये आवक पण वाढलेली आहे, सर्वसाधारण दर पण स्थिर आहे। मग आता इतर ठिकाणचे बाजार जर बघितले तर कोल्हापूर 1,000 ते 7,000 रुपये, सर्वसाधारण 2,500 रुपये, सोलापूर 500 ते 7,600, अहमदनगर 5,100, लासलगाव 5,400 रुपये, चांदोड 4,650 रुपये, कोपरगाव 4,130 रुपये, पिंपळगाव बसवंत 5,600 रुपये, नागपूर 4,100 रुपये, नेवासा 5,800 रुपये। सर्वसाधारण ॲव्हरेज जर आजचं बघितलं तर 38 रुपये सगळीकडे सर्वसाधारण बाजारभाव भेटत आहे। सर्वात जास्त कमी भुसावळ आहे, सर्वात जास्त पुणे। आजच्या अकलूजमध्ये 45 रुपये, भुसावळ 28 रुपये, मंगळवेढा 45, पुणे 47.5, सातारा 37 रुपये, पुणे पिंपरी 30 रुपये, पुणे मुळशी 30 रुपये। अशा प्रकारचे आज बाजारभाव दिसत आहे। जे काय आपली महत्त्वाची बाजारपेठ आहे पुणे, सर्वात जास्त 5,000 रुपये, मंगळवेढा 5,110 रुपये, त्यानंतर सातारा 5,300 रुपये असे बाजारभाव होते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।